मला डॉक्टरांनी एकच सांगितलं होतं, तुझा मेन इश्यू पी-सी-ओ-डी नाही, पण तुझी लाईफस्टाईल आहे. कालचा पी-सी-ओ-डी रिलेटेड व्हिडिओ खूप जणांनी रिस्पॉन्स दिला आणि बऱ्याच जणांनी रिलेट पण केलं. म्हणूनच वाटलं माझी डिटेल जर्नी पण शेअर करावी. जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं, माझी पिरियड सायकल इरेग्युलर होती, पण मी खूप ओव्हरवेट नव्हते. पण माझी लाईफस्टाईल ही खूप इनॅक्टिव्ह होती. वर्क फ्रॉम होम, हालचाल कमी आणि ऑनेस्टली मी स्वतःहून पण काही एफर्ट्स घेतले नव्हते. जेव्हा मी प्रेग्नन्सीसाठी ट्राय करायचं ठरवलं, तेव्हा मी एक चांगल्या गायनॅककडे गेलेली. त्यांनी मला खूप साऱ्या टेस्ट सजेस्ट केल्या आणि शेवटी एक गोष्ट तर क्लिअर झाली. माझा मेन प्रॉब्लेम माझी लाईफस्टाईल होती. त्यांनी मला सिंपल सांगितलेलं, वेट मॅनेज कर, एक्सरसाइज कर आणि डाएट इम्प्रूव्ह कर. हळूहळू चेंजेस स्टार्ट केले. वॉकिंग सुरू केली. वॉकिंगमध्ये कम्फर्टेबल झालं. जिम जॉईन केली. जिम जॉईन केल्यानंतर मी हाय प्रोटीन डाएट सुरू केलं. जंक फूड अवॉइड केलं आणि सगळ्यात इम्पॉर्टंट कन्सिस्टन्सी ठेवली. आणि फक्त 3 महिन्यातच माझं 4 ते 5 किलो वजन कमी झालं. पिरियड सायकल रेग्युलर झाली. आणि 1 ते 2 महिन्यात मी कन्सीव्ह देखील केलं. अशी ही माझी पी-सी-ओ-डी जर्नी होती. सिंपल चेंजेस पण कन्सिस्टंट. तुमच्यापैकी कोणाला पी-सी-ओ-डी असेल किंवा असा काही एक्सपिरियन्स असेल तर व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की सांगा, शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.